मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की रमाने जी साडी पसंत केलेली असते ती साडी अक्षय तिला नेसवत असतो. पण रेवाच्या मनात ही शंका येऊ लागते की जी साडी रमाला आवडलेली आहे तीच अक्षयलाही आवडेल आणि लग्नाच्या दिवशी मग त्याला काही गोष्टी आठवायला लागतील. म्हणून रमाने जी साडी पसंत केलेली असते तीच साडी रेवा मला हवी आहे असा हट्ट धरते. आता त्या साडीवरून दोघींमध्येही चांगलीच झुंबड उडालेली असते. दोघीही म्हणत असतात की मला ही साडी हवी आहे. त्यावर अक्षय रमाला सुचवतो की ही साडी तुम्हाला जराही चांगली दिसत नाही, यापेक्षा दुसरी महागडी साडी मी तुम्हाला दाखवितो, ती तुम्ही घ्या. पण रमा देखील हट्टालाच पेटते आणि म्हणते नाही, मला ही साडी आवडलेली आहे, मला ही साडी हवी आहे. आता दोघीजणी त्या साडीसाठी हुज्जत घालत असतात. अक्षय दुसरी एक साडी त्या दोघींना सजेस्ट करतो, परंतु दोघीही ती साडी घ्यायला तयार नसतात. अस्मित शशिकांतला सांगू लागतो की अक्षयची स्मृती गेलेली आहे. जेव्हा त्याची स्मृती येईल आणि रमाचं माझ्याशी लग्न झालेलं आहे तेव्हा त्याला एवढा काही धक्का बसणार नाही आणि तो सत्य स्वीकारेल असं खोटं कारण शशिकांतला देतो आणि तेथून तो पुन्हा एकदा घरात येतो. इकडे रमा रेवामध्ये साडीवरून चांगलीच हुज्जत लागलेली असते. अक्षय दोघींनाही समजवतो, परंतु दोघी काही केले ऐकत नाही. त्या साडीसाठी दोघीही चांगलंच भांडत असतात. रमा म्हणते की हे सगळं काही होत आहे ते माझ्यामुळे, जर मी सत्य सांगितलं तर सगळंच महागात पडेल, तेव्हा मीच सांगू का? त्यावर रमा म्हणते जे काही असलं तरी मला ही साडी हवीच आहे. आता मात्र घरातील दोन टीम पडतात आणि काही जण रेवाने ही साडी घ्यावी आणि काही जण रमाने ही साडी घ्यावी असे म्हणू लागतात. अस्मित येथे आल्यानंतर रमा अस्मितला विचारू लागते की मला कोणती साडी छान दिसेल. त्यावरती अस्मित म्हणतो की ही, परंतु आता रेवासुद्धा ऐकायला तयार नसते. रमा दुसरी साडी सिलेक्ट करते आणि ती खूपच महागडी असते. अक्षय त्याने सुचवलेली साडी रमाला घ्यायला सांगत असतो, पण रमा म्हणते मला पैशाची काही किंमत नाही, मला प्रेमळ माणसं आवडतात आणि मला अस्मितने जी साडी सांगितली तीच मी घेणार असे म्हणत ती तेथून निघून जाते. इकडे बाहेर आल्यानंतर अक्षय त्याने हेरलेल्या माणसाला फोन करून ज्या माणसाने आरतीचा अपघात केलेला होता तो माणूस सापडला की नाही याची माहिती विचारत असतो. त्यावरती तो माणूस अक्षयला सांगतो की तो माणूस फरार झालेला आहे, ज्याने हा अपघात घडवून आणलेला आहे. मला तर वाटते त्याला गायब केलेला आहे. हे ऐकून अक्षयची चिडचिड होते. आता रेवा विरुद्ध पुरावे मी कसे गोळा करणार? आता जरी माझ्या हाती अपयश आलं असलं तरी रेवाचा पडदा लवकरच मी फास करणार असे म्हणत तो खूपच फ्रस्ट्रेट झालेला असतो. इकडे आई आजी रेवाला खोलीमध्ये बोलवितात आणि तिला जा विचारू लागतात, मगाशी तू साडीसाठी एवढं क्षुल्लक कारणासाठी कशाला वाद घालत होती? तुला कळतंय का तरी तू काय केलेलं आहे? अगं त्या रमाने तुझ्यापेक्षा महागडी साडी निवडलेली आहे, आता लग्नामध्ये तीच चांगली दिसणार आहे. त्यावरती रेवा म्हणते की अहो आईजी, जर रमाला आवडलेली साडी तिने नेसली असती तर अक्षयला त्या गोष्टी आठवल्या असत्या आणि त्याला देखील ती साडी आवडली असती. त्यावर आई आजी म्हणतात मला तर कधी कधी वाटते तुझा फोकसच व्यवस्थित नाही आहे. अगं जर तुला अक्षय हवा होता तर तू पहिल्यांदा का बरं दुसऱ्या मुलाबरोबर पळून गेली? त्यावर रेवा म्हणते अहो आजी, हा तर माझा भूतकाळ आहे, आता कशाला तुम्ही तो पुन्हा उकारून काढत आहात? त्यावरती आई आजी म्हणतात अगं तो भूतकाळ असला तरी आता तू या घरामध्ये अक्षयसाठी यायचं म्हणून अभिबरोबर लग्न केलं. त्यावर रेवा म्हणते की माझं लग्न झालेलंच नाही, मंदिरात फक्त आम्ही गळ्यात हार टाकलेले आहेत. आजी म्हणू लागतात की पण मला त्याची ही अवस्था बघवत नाहीये. आता रेवाला वाटू लागतं की रमाने जी साडी निवडलेली आहे ती आपल्याला मिळायला हवी, म्हणून ती पुन्हा एकदा रमाकडे जाते आणि म्हणू लागते की मला तू निवडलेली साडीच हवी आहे, कारण ती खूप महागडी आहे. रमा ती साडी द्यायला तयार होते. तुझ्याकडे जी साडी आहे ती माझी पहिली पसंत आहे, तेव्हा ती मला देच असे ती म्हणता आता रेवा बुचकुळ्यात पडते. ही जर साडी मी रमाला दिली तर अक्षयला सर्व आठवेल हा विचार ती पुन्हा करते आणि साडी देणार नाही असे म्हणत तेथून निघून जाते. रमा विचार करते ही मुलगी कधी समाधानी होणार आहे. तर येणाऱ्या उद्याच्या भागात आपल्याला असे दिसते की रमा अस्मितला सांगत असते की तुम्ही नेसलेली साडीच मी तुम्हाला पहिल्यांदा नेसून दाखवणार आहे. अस्मित आणि रमा गप्पा मारत असताना अस्मित रमाच्या डोक्यात फूल माळत असतो. हे पाहून अक्षयचा खूपच जळफळाट होतो. तो स्वतःशीच म्हणू लागतो की या रेवाचं सत्य उघड व्हावं म्हणून मी हे नाटक रचलं, पण आता ते माझ्या अंगाशी येत आहे. एकीकडे रेवाचा त्रास तर दुसरीकडे रमा माझ्यापासून दूर होत आहे. आता काहीही करून मला हे नाटक थांबवायला हवं असे अक्षय स्वतःशीच विचार करतो आणि सगळं सत्य रमाला सांगायचं तो ठरवितो. अक्षय आता सर्व सत्य रमाला सांगणार तर आहे, पण त्याच दरम्यान शशिकांत येथे येताना आपल्याला दिसतात. आता यावेळेस तरी अक्षय रमाला सर्व सत्य सांगेल का की पुन्हा एकदा शशिकांत आलेला आहे? हे पाहून हे नाटक तसेच पुढे जात लग्नापर्यंत जाईल. पाहणे रंजक ठरेल. मालिकांच्या अशाच अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.